जय महाराष्ट्र दोस्तों, महाराष्ट्र ऑटो में आपका सभी का मैं स्वागत करता हूं और आपकी रिक्शा आपका सफर के 8वें एपिसोड में आपका स्वागत करता हूं। तो देखिए, मैं आज आपके लिए दोबारा से लेके आ चुका हूं मुंबई महाराष्ट्र टिटवाला की एक और मॉडिफाइड ऑटो रिक्शा। ये ऑटो रिक्शा 2 स्टॉक की है। इस ऑटो रिक्शा को मॉडिफिकेशन के लिए कितना खर्चा हुआ है, क्या क्या चीजें उन्होंने कहाँ से लगवाई है, सारी जानकारी आपको इस वीडियो के माध्यम से हम देंगे। तो अगर आपने अभी तक हमारा 7वां एपिसोड नहीं देखा है तो आप जरूर देख लीजिएगा। आपको मैं ऊपर लिंक आ रहा होगा, वो आप क्लिक करके देख सकते हैं। और अगर आप भी चाहते हैं कि हमारे वीडियो में आप जो है आए तो आप जरूर हमें कमेंट करके बता दीजिएगा। तो चलिए मिलते हैं ऑटो रिक्शा के मालिक से। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ऋषी. मी राहायला टिटवाळ्याला आहे. ही माझी रिक्षा आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो किती मॉडिफिकेशन मध्ये किती खर्च आलाय, काय झालंय, काय लावलंय. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये काय काय मॉडिफिकेशन केलंय. तर बघू शकता तुम्ही, पित्तल वायपर लावलेला आहे. हे विंटेज कारचा होंडाचा मोनोग्राम आहे आणि हे पूर्ण गाडीचं रेडियम, नंबर प्लेट, हे सगळं बंड्या रेडियम यांच्या इथून केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो, हा जर्मनचा ढोका लावलेला आहे. हे कास्टिंगची परी आहे आणि हा हटसनचा लोगो लावलेला आहे. हे स्टील व्हील कॅप लावलेले आहेत आणि त्याच्या बाजूने व्हाईट पट्टा आहे. तसंच ट्रिपल एका लावलेला आहे. पित्तलची डेरापट्टी आहे आणि प्रकाशचा भोपू लावलेला आहे. आणि ऑटोबर्डचे आरसे लावलेले आहेत आणि ही फॉग लाईट आहे. चालू करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता, कंपनीकडून हा मरगाड येत नाही, त्याला आम्ही कटिंग करून त्याच्यामध्ये लाईट टाकलेली आहे. आणि हे जे नंबर आहेत ना, हे बंडा रेडियम भांडूप इथून टाकलेले आहेत. आणि हे व्हील कॅप बघू शकता तुम्ही, स्टील व्हील कॅप लावलेले आहेत. वरतून व्हाईट पट्टे पण आहेत साईडून. ही लाईट टाकलेली आहे आपण. याच्यामध्ये इंडिकेटर प्लस ब्रेक आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, माझ्या गाडीचं इंटेरियर दाखवतो तुम्हाला. हे आहे मीटर स्टँड, बघू शकता तुम्ही, त्याला एक मोनोग्राम आहे. आणि अजून बघू शकता तुम्ही, मिरर लावलेला आहे युनिक टाइप मध्ये. तर तुम्हाला दाखवतो इंटेरियर. सीट बघू शकता तुम्ही, पॅसेंजरच्या कम्फर्ट लेवल साठी सोफा सीट लावण्यात आलेले आहेत. आणि व्हाईट आणि ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये बनवण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये टोटल 20,000 रुपये खर्च आलेला आहे. बघू शकता तुम्ही, ब्लॅक वूड हे गोवंडीला गुलाबभाई यांच्याकडे मारण्यात आले. आणि ही होती माझी सिंपल 2 स्टॉक मॉडिफाइड ऑटो रिक्शा. तो दोस्तों, अगर आपको ये ऑटो रिक्शा पसंद आई हो तो इस चैनल को सब्सक्राइब कर दीजिएगा, वीडियो को लाइक कमेंट शेयर करना मत भूलिएगा। और अगली वीडियो हम जरूर आपके लिए जल्द से लेकर आएंगे, तो कमेंट करके हमें बता दीजिएगा कि आपको कौन सा पार्ट इस वीडियो का लगा। जय महाराष्ट्र।